बस थांब्यांची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस व आझाद हिंद संघटनेतर्फे परिवहन विभागाला निवेदन। दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आझाद हिंद संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय धुळे यांना निवेदन देण्यात आले। हे निवेदन माजी आमदार फारुख शाह यांच्या आदेशानुसार व शकील शेख यांच्या तक्रारीवरून सादर करण्यात आले। निवेदनात धुळे शहरातील 100 फुटी रोड क्रॉस, 40 गाव रोड, युनिटी सर्कल आणि 100 फुटी रोड, स्टेशन रोड क्रॉस, डी मार्ट परिसर येथे बस थांबे करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबई आग्रा महामार्गापासून स्टेशन रोड, डी मार्ट पर्यंतचा मार्ग हा मुस्लिम बहुल व दाट लोकवस्तीच्या भागातून जातो। या मार्गावर सदर नगर, पश्चिम हुडको, पूर्व हुडको, पवन नगर, गरीबनवाज नगर, शब्बीर नगर, आमेनाबाद, इब्राहिम मस्जिद परिसर, अंबिका नगर, शादाब नगर, बोरसे कॉलनी, अलहेरा परिसर, आविष्कार कॉलनी, अंजान शाह दाता सोसायटी आणि बुसरा हॉटेल परिसर अशा अनेक वस्ती आहेत। या परिसरातील नागरिक 40 गाव व मालेगाव मार्गावर नियमित प्रवास करतात। मात्र युनिटी सर्कल व डी मार्ट जवळ बस थांबा नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे तात्काळ संबंधित ठिकाणी बस थांबे उभारावेत अशी मागणी संघटनांनी केली आहे। आज माजी आमदार डॉक्टर फारुख शाह साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागाला आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। 100 फुटी क्रॉसिंग रस्त्याजवळ आणि युनिटी सर्कल जवळ बस थांबा येण्यासाठी आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे। या निवेदनात आम्ही असे म्हटलेलं आहे की मुंबई महामार्गापासून डीमार्ट ते युनिटी सर्कल 19 नंबर प्रभाग क्रमांक इथे बस थांबा निर्माण करण्यात यावा, कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती आहे आणि त्या वस्तीला जे पायपीट करत यावं लागतं बस स्टँडपासून किंवा 100-150 रुपये खर्च करून घरापर्यंत यावं लागतं, ते थांबावं आणि लोकांची सोय होण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला निवेदन दिलेलं आहे। एक युनिटी सर्कल जवळ आणि एक डी मार्ट जवळ एक बस थांबा, अधिकृत बस थांबा देण्यात यावा। आज आम्ही माझ्यासोबत आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता रफिक पठाण साहेब, डॉक्टर पवार साहेब, रफिक काझी साहेब आम्ही उपस्थित आहोत। आज त्यांनी आम्हाला निवेदनात आश्वासन दिलेलं आहे लवकरात लवकर आम्ही तो मीटिंग करून एक समिती आमची आहे त्याच्याशी आम्ही चर्चा करून लवकरात लवकर तिथे अधिकृत आम्ही बस थांबा तिथे देण्यात येईल असं त्यांनी आज आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आमच्याकडे प्रभाग क्रमांक 19 मध्ये रफिक शकीबाई यांच्याकडनं एक तक्रार आलेली होती बस थांब्यासंदर्भात। आज आम्ही त्यांचा पाठपुरावा केलेला आहे। आम्ही त्यांना तिथल्या जनतेला आश्वासन करू इच्छितो की लवकरात लवकर तिथे बस थांबा येईल आणि आपल्या सगळ्यांची